थेट दृश्य आहेत दिल्लीतली। उदयनराजे आणि देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार हे सगळे दिसतात। आजच हे नेते मंडळी अमित शहांची भेट घेणार आहेत अशी माहिती मिळतेय। आता सुरू झालेली आहे आणि साताऱ्याची जागा ही बदलली जाईल का यावर आज ही चर्चा होणार आहे। उदयनराजे हे लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत। मग अशा वेळी भाजप जी आहे ती सीट ही बदलून घेईल का हा प्रश्न आहे आणि म्हणूनच या बैठकीकडे लक्ष लागलेलं आहे। कारण ज्या आदला बदली करायच्या काही जागा त्यापैकी सातारा ही महत्त्वाची आहे आणि उदयनराजे जे आहेत ते साताऱ्यातून लढण्यासाठी इच्छुक आहेत। थोड्याच वेळानंतर अमित शहा यांच्यासोबत पुन्हा ही बैठक होणार आहे आणि त्यानंतर शिक्कामोर्तब केलं जाणार आहे की उदयनराजे लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरणार का। कॅमेरामॅन राजेश रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली। तेव्हा उदयनराजे साताऱ्यातून भाजपकडून उमेदवारी मिळवणार, निवडणूक लढणार असं कळतंय। उदयनराजे गेल्या 3 दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून आहेत, मात्र अमित शहांची भेट होत नव्हती। अखेर उदयनराजेंना घेऊन फडणवीस अमित शहांच्या भेटीला गेलेले आहेत। त्यांच्यासोबत चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार देखील आहेत। त्यामुळे उदयनराजे साताऱ्यातून लढणार का हे बघावं लागेल। भाजप अजित पवारांकडून साताऱ्याची जागा घेणार अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। उदयन महाराजांची भेट ही गृहमंत्री मोदयांशी आज होईल आणि मग त्यांचं जे मत आहे ते गृहमंत्री मोदयांसमोर मांडतील। त्यानंतर जो काही अंतिम निर्णय आहे तो निर्णय गृहमंत्री महोदय घेतील।